जय श्रीराम मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला पंढरपूरला. आधी म्हणलं वासरांना पाणी पाजून घ्यावं. हे बघा सगळं काम चालू आहे. बादलीभर भिशी आला, मग भिशीला घेऊन आम्ही निघालो. मग या दोन पाखरे पण आली, त्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही आलतो भोसे तळ्यावर. हे तळे भोश्यामधलं ते भरून वाहतंय पाऊस जास्त असल्यामुळं. नंतर आम्ही पोचलो पुणे सोलापूर हायवेला. त्या रोडवरून पण जावं लागतं पंढरपूरला जाताना. नंतर हे पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर भिशी चालवायला बसला. मग मी मागून शूट करत होतो. नंतर आम्ही पोचलो. खालच्या पुलावरून आम्ही आलतो पंढरपूरमध्ये. हा सगळा व्ह्यू चंद्रभागेचा. त्यावरचा मोठा पूल आहे. ते नदी पाणी कसं येते ते बघा पाखरेंनी. आपण पंढरपूरमध्ये आलोय आणि इथं चंद्रभागेमध्ये आलोय. हे बघा इस्कॉन. नदीचं पाणी भरपूर कमी आहे, दिसत असेल. हे पाणी डायरेक्ट इथं मंदिराच्या पायऱ्यापर्यंत येतं ज्यावेळेस पाऊस वगैरे चालू असतो. यातली ही जी समोरची मंदिरं दिसतात, या मंदिराचे म्हणजे पुरतेत जवळजवळ मंदिरं. एवढं पाणी येतं पावसाळ्यामध्ये. ते बघा दिंडीसाठी कसे लाईट वगैरे लावलेले आहेत. ते जुने वाडे वगैरे दिसत असतील तुम्हाला. तिथंच साईडला आम्ही गाडी लावली आणि चंद्रभागेमध्ये हातपाय धुण्यासाठी आलो. ते बघा पाणीच पाणी. होड्या कशात इस्कॉनला होड्यातून जाता येतं. नंतर बारीमध्ये जाण्याच्या अगोदरचा हा रस्ता आहे. इथं वेगवेगळ्या वस्तू म्हणजे माळ, काही भांडी, छोट्या मुलांसाठी कपडे वगैरे विकायला असतात. बऱ्याच काही गोष्टी पूजेच्या त्या. नंतर नामदेव पायरीला येऊन पोचलो. एक व्हिडिओ घेतला सगळ्या मित्रांचा. आणि मग सगळ्यांनी लाईक आणि फॉलो करा म्हणले. सगळे अनलिमिटेड आहे, सगळं कधी घेऊ शकता. बरं चालतंय. हे बघा तुम्ही पाहू शकता सगळं संपलेले. भाज्या वगैरे एकदम मस्त होत्या. बघा काय मस्त जेवण केलं सगळ्यांसोबत. आम्ही येताना ज्या हॉटेलला थांबलेलो तिथला रिव्ह्यू होता हा सगळा. नंतर आम्हाला उशीर झाला, डायरेक्ट अंधार पडला होता. त्यानंतरचा हा व्हिडिओ जातानाचा, म्हणजे आम्ही माघारी जात होतो तेव्हाचा. आमच्याबरोबर लाल परी विठाई नावाची ही पण होती. हॅपी बर्थडे. इथं शेगूडमध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या मित्राचा म्हणजे ऋषीभैया साळवे, त्यांचा वाढदिवस होता, तो साजरा केला. हा वाढदिवस आम्ही मंदिरासमोर साजरा केला. बाय बाय गाईज.